हंगेवाडीच्या हंगेश्वर विद्यालयात यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा सन्मान. भौतिक सुविधेसोबत डिजिटल शिक्षण आणि गुणवत्ता वाढीवर भर. हंगेवाडीतून अधिकारी घडवणार. मुख्याध्यापक रघुनाथ भापकर. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरत असल्याचेही मुख्याध्यापक रघुनाथ भापकर यांनी यावेळी सांगितले. स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या स्मृतीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वर्गीय शिवाजीराव बापू यांच्यामुळे शिक्षणाची ज्ञानगंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचली असल्याचे मत मुख्याध्यापक भापकर यांनी व्यक्त केले. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी 9वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे आवाहन केले. तसेच शाळांमध्ये डिजिटल बोर्ड, AI आधारित शिक्षण पद्धती तसेच संगणकाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञाननेरावर भर देण्यात यावं असं मत व्यक्त केलं. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवणे, गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्न करणे आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती मडके, श्रीमती दांडगे, धुमाळ सर, बांदल सर, श्रीमती रंधवे, विकास खेडकर सर, झुंबर काळे, अशोक खोसे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन नारायण मेरुकर यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात गुणवंत माजी विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थी मेळावा, त्याचबरोबर यशवंत, गुणवंत, कीर्तिवंत विद्यार्थी जे सक्सेसफुल झालेले आहेत, तर त्यांचा आज या ठिकाणी मेळावा घेऊन तर मोठा या ठिकाणी सन्मान भापकर सर यांनी केलेला आहे. तर त्यांना आपण विचारूया या मेळाव्यामागचा उद्देश काय आणि कशा पद्धतीने मेळावा पार पडलेला आहे. मी प्रथमतः स्टार इंडिया न्यूजचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण ग्रामीण भागातील या ठिकाणी अशा प्रकारच्या उत्सवासाठी, कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपलब्ध झालात. खरं तर अशा प्रकारचं एक मोठ्या पातळीवरती व्यासपीठ निर्माण करण्यासाठी आपल्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींची आवश्यकता असते आणि साळवेसाहेब आपण ती उपलब्ध करून दिली. प्रथमतः विद्यालयाच्या वतीने मी विशेषतः त्या ठिकाणी तुमचे अभिनंदन आणि आभार मानतो. खरंच अनेक दिवसापासून एक अधुरं स्वप्न होतं की या पवित्र ज्ञान मंदिराला कुठेतरी चांगल्या प्रकारचे जे सुकन्या आणि सुपुत्र की ज्यांनी काहीतरी जीवनामध्ये यशस्वीतेची भरारी घेतलेली आहे, अशा मुलामुलींना कुठेतरी आपण एकत्र आणावं, त्यांची स्वप्न, उद्याचं फ्युचर आणि भविष्यात ते काय करणार आहेत हे जाणून घ्यावं. आणि ज्या शाळेमध्ये ते शिकलेले आहेत ते चिमुरडी पावलं आता मोठी झालीत, अधिकारी बनलेले आहेत, कुठेतरी त्यांना याचं व्यासपीठाचं आणि केलेल्या कामाची पावती म्हणून जे करत असलेलं काम आहे त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा द्याव्यात, यासाठी हा सगळा अट्टहास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या हंगेश्वर विद्यालयाने केलेला आहे. माजी विद्यार्थ्यांनी या आपल्या उपक्रमास कशा पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे. या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा अतिशय उत्तम प्रतिसाद राहिलेला आहे. ते फक्त तनानं नव्हते तर मनानं देखील होते आणि धनानं देखील या ठिकाणी एकत्र आले. आणि एक स्वप्न असतं, ज्या शाळेमध्ये आपण शिकलेलो आहोत ती शाळा मोठी झाली पाहिजे. जरी विद्यार्थ्यांचा विकास झाला असला तरी आता या शाळेचाही विकास झाला पाहिजे, ही जिव्हाळ्याची, पोटतिडकीची भावना त्यांची मला याच्यातून दिसून आली. अनेकांनी अगदी मोकळ्या मनानं या ठिकाणी या शाळेच्या विकासासाठी फंडिंग उभा केलेला आहे. अनेकांनी मोठमोठाले शब्द दिलेले आहेत. काही गुप्तधन देखील या शाळेला प्राप्त झालेलं आहे. मला असं वाटतंय याच्यातून एक चांगल्या दर्जाची शाळा निर्माण करण्यासाठी निश्चितपणानं प्रयत्न होणार आहेत. यातून जे काही विद्यार्थ्यांचे नवीन उपक्रम सुचवलेले आहेत जे गुणवत्ता वाढीसाठी, त्याबाबत आपण कशा पद्धतीने प्रयत्नशील असणार आहात. आतापर्यंत विद्यालय सातत्यानं नवनवीन अभिनव उपक्रमामध्ये सहभागी झालेला आहे. पण उद्याच्या भविष्य काळामध्ये UPSC, MPSC सारख्या परीक्षांना क्रॅश करण्यासाठी आणि उत्तम प्रकारचे विद्यार्थी घडवण्यासाठी एक मुक्त वाचनालयाची एक संकल्पना विद्यालय काही दिवसामध्ये राबवते. आणि मला सांगताना या ठिकाणी उपस्थित सर्वांना आनंद वाटेल की आपण गेल्या महिन्यापासूनच त्याची सुरुवात केलेली आहे. एक दिवस हे विद्यालय 9 वाजता शाळा भरवतं आणि लायब्ररीमधील जेवढी पुस्तकं असतील ती सगळी पुस्तकं त्या ठिकाणी खुली केली जातात. मुलं अतिशय उत्सुकतेनं ती पुस्तकं घेतात आणि अतिशय मन लावून जवळपास 2-2 तास वाचन करतात. मला माहिती आहे
की UPSC MPSCचा हा प्रवास 2 तासापुरता नाही आहे. याच्यासाठी खडतर परिश्रम करावे लागतात. पण म्हणतात ना, कुठल्या चांगल्या कामाची सुरुवात आपण केली पाहिजे आणि मला असं वाटतं विद्यालय नक्कीच त्या दिशेने पाऊल टाकते. उद्याच्या भविष्य काळामध्ये याच्यामध्ये आणखी चांगल्या प्रकारची प्रगती करूयात. चांगल्या प्रकारचे उद्योजक असतील, चांगल्या प्रकारचे व्याख्याते असतील, विशेषतः अनेक चांगल्या प्रकारचे व्याख्याते की ज्यांनी UPSC MPSCला एक मोटिवेशन दिलेलं आहे, असेही बोलवण्याचा मानस उद्याच्या भविष्य काळामध्ये विद्यालयाचा आहे. आज आपलं हंगेश्वर विद्यालय जे आहे तर यासाठी संस्थेकडून आपल्याला सहकार्य कसं राहतं? मी प्रथमतः या ठिकाणी या संस्थेचे संस्थापक वंदनीय श्रद्धेय आदरणीय शिवाजीरावजी नागवडे तथा बापू यांना विनम्र अभिवादन करतो. कारण त्यांनीच अशा प्रकारच्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण संस्था सुरू करून अनेक मुलांना या ठिकाणी ज्ञानजळी या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आदरणीय बापूंच्या नंतर जर खऱ्या अर्थानं या ग्रामीण भागामध्ये ही शिक्षणाची मुहूर्तमेढ जर पुन्हा एकदा अतिशय वेगानं आणि तेजस्वीतेनं जर कोण वाहत असेल किंवा सुरू केली असेल तर ती या ठिकाणी सध्याचे चेअरमन सन्माननीय राजेंद्रदादा नागोडे यांनी ती सुरू केलेली आहे. ग्रामीण भागातील सगळ्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे आणि तो देण्याचं काम सध्या आदरणीय दादांच्या माध्यमातून होतं आहे. आणि म्हणून आज आपण पाहत आहे की हंगेवाडी एक अतिशय दुर्गम भागासारखं गाव होतं, पण आज या गावामध्ये AIच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची दिशा देण्याचं काम, ज्या गावाची दशा झालेली होती आज त्याला दिशा देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या निमित्तानं राजेंद्रदादा नागोडे चेअरमन महोदयांचे देखील लक्ष या ठिकाणी मनापासून या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करावं असं मला वाटतं. सध्या काय करत ते सांगा. माझं नाव डॉक्टर ऋतुजा रायकर. मी सध्या प्रॅक्टिस करते महालगावमध्ये. स्वतःचं हॉस्पिटल आहे तिथे आमचं. तर या शाळेमध्ये तुम्ही 10वीला नेमके कोणत्या वर्षी होता? 2013 मध्ये 2013ची पासआउट बॅच आमची. मग आज 2013 नंतर बऱ्याच वर्षांनी तुम्ही पुन्हा या शाळेमध्ये आला आहात, तर तुम्हाला त्याबद्दल कसं वाटते? भावना काय तुमच्या? भावना खूप छान वाटते आता इतक्या दिवसानंतर या शाळेमध्ये, आणि त्यात आमचा सन्मान केलाय इथे आल्यानंतर खूप छान वाटते. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय करता? मी पण डॉक्टरच आहे. सध्या विखे पाटील हॉस्पिटलमध्ये कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर म्हणून सध्या काम करते. आपण देखील या शाळेमध्ये बऱ्याच वर्षांनी देखील आला आहात, तुम्हाला कसं वाटतं यामध्ये आला? म्हणजे मी तर एंट्री केली की 3 वर्ष माझ्या अशा डोळ्यासमोरच उभे राहिले. एकदम व्यवस्थित सगळे आज हे समोर जे झाडे वगैरे लावले ते आमच्या बॅचचेच वेळी लावलेले आहेत. म्हणजे सगळ्या आठवणी पूर्ण नव्याने जाग्या झाल्या. आणि आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी शाळेमध्ये साजरा केला गेला आहे, जे माजी विद्यार्थी, यशस्वी उद्योजक किंवा नोकरदार व्यावसायिक असतील त्या बाबतीत केलाय, त्या कार्यक्रमाला तुम्हाला काय वाटतं? म्हणजे व्यवस्थित चांगलंच आहे ही गोष्ट, कारण जी समोरची पिढी येणार आहे त्यांना पण आपल्याकडून काहीतरी मदत होती, आपली काही ना काही होतीच मदत. तर ह्या नवीन जे विद्यार्थी आहेत आता 10वीचे असतील किंवा नवीन जे करिअर करू इच्छित आहात, त्यांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मेन करिअर करताना ना तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीत आवड आहे ना त्यामध्ये केली पाहिजे. कारण आजकाल काय होतं, बऱ्यापैकी सगळे पॅरेंट्स काय बघतात की तुम्हाला मार्क्स किती पडलेत, हे किती पडले, तर ते न पाहता तुमच्या मुलांमध्ये कोणते कलागुण आहेत किंवा काय त्यामध्ये जास्त वाव दिला पाहिजे त्यांना. त्यानुसार त्यांनी त्यांच्या मुलांची तयारी करून घेतली पाहिजे. त्यांना पण जास्त बर्डन येत नाही, कारण आजकाल ना इमोशनल हेल्थकडे लक्ष देणं खूप गरजेचं बनलंय जास्त करून. त्यामुळे शक्यतो मुलांना इमोशनली जास्त कॅपेबल बनवलं पाहिजे आपण. तर तुम्हाला काय वाटलं? बरेच वर्षांनी तुम्ही शाळेमध्ये आला, तुम्हाला कसं वाटलं यामध्ये? अतिशय गोड शाळा नवीन उभारी झाली. आमचे सहकारी मित्र बापकर सर ही 23 वर्ष इथे त्यांनी सर्व्हिस पूर्ण करून परत पिसा पिंपळगाव इथे 5 वर्ष केली. परत गावकऱ्यांच्या आणि आमच्या सगळ्या मित्र परिवारांच्या वतीने त्यांना मागणी करून सरांना परत हंगेवाडी विद्यालयामध्ये त्यांचं परत येण्याचं भाग्य झालं सरांचं. सर आल्यामुळं आज मुलं असतील व सगळे पालक असतील सगळ्यांची उत्कृष्ट वाढली की भापकर सर आले, या शाळेचं गुणवत्ता चांगली. आणि आम्हाला सुद्धा भापकर सरांचं मार्गदर्शन चांगलं असल्यामुळे आम्ही बी चांगलं घडलो. मी आज खूप दिवसांनी शाळेत आलो. मला माझ्या जुन्या आठवणी खूप जाग्या झाल्या. मी 94 बॅचला असल्यामुळं खूप वर्षानंतर, जवळजवळ 30 वर्षानंतर मी शाळेच्या कार्यक्रमात आलो आणि मला खूप आठवणी आल्या जुन्या शाळेच्या, की माझे सर कसे होते आणि माझे विद्यार्थी मित्र सगळ्याच्या आठवणी मला आल्या. आणि मी खूप पास्टमध्ये भूतकाळात गेलो, खूप आठवणी येऊ लागल्या. शाळेमध्ये आल्यानंतर एकदम जुना विद्यार्थी असल्यासारखा या ठिकाणी मला अनुभव येत आहे.
कारण खूप वर्ष झालं मी शाळा सोडलेली, जवळजवळ 12-13 वर्ष झालं. त्यानंतर मी प्रथमच या शाळेमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाला येत असताना अत्यंत मन भरून आलं आणि या ठिकाणचे मुलं पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ह्या शाळेने तुम्हाला आज घडवलंय, तर तुम्हाला काय वाटतं शाळेचा वाटा कसा आहे तुमच्या जडणघडणीमध्ये? खरं सांगतो, जीवनामध्ये शाळा शिकत असताना 7वी पर्यंत आपण ज्यावेळेस शाळा शिकतो त्यावेळेस आपण बालवयामध्ये असतो. आपल्याला शाळेविषयी किंवा शिक्षणाविषयी जास्त काही रुची नसते. परंतु ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी शाळेमध्ये आलो, हायस्कूलमध्ये, त्यानंतर या ठिकाणचं डिसिप्लिन वगैरे पाहून आम्हाला जीवनाचा दृष्टिकोन मिळाला. तर आज बऱ्याच वर्षांनी तुम्ही आज या विद्यालयामध्ये आलात, या विद्यालयात तुम्ही माजी विद्यार्थी आहात, तर या मेळाव्याला तुम्ही आज उपस्थित राहिला, तुम्हाला काय वाटतं नेमकं, तुमची कशी भावना आहे आज त्याबद्दल? खूप छान. आणि पुनश्च एकदा निश्चितपणे माझे जे हायस्कूलचं जीवन माझ्या डोळ्यासमोर तरळून गेलं आणि खूप जुन्या आठवणी या माझी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्तानं निश्चितपणे जागृत झालेल्या आहेत. आणि मी ह्या शिक्षण संस्थेमध्ये शाळा शिकून मी फौजमध्ये 24 वर्षाची सीमा सुरक्षा बलमध्ये सर्व्हिस करून येऊन मी आज 24 वर्ष शिक्षण सर्व्हिस करून 2012ला सप्टेंबरला रिटायरमेंट आलो. आणि नंतर इथे येऊन मी 10 वर्ष पूर्ण सिव्हिल लाईफ जीवन जगलं आणि नंतर परत रेल्वे खात्यामध्ये परत नोकरी लागली. याबद्दल मी हंगेश्वर विद्यालयाचे मी आभार व्यक्त करीत आहे. आणि हंगेश्वर विद्यालयाचे माझा विकास घडवला. मी हंगेश्वर विद्यालयाचा विकास घडवण्यासाठी कटिबद्ध आहे. धन्यवाद. आम्ही 2008 बॅचच्या पास आउट आहोत. तर हा जो कार्यक्रम आहे ना, खरंच हा खूप चांगला कार्यक्रम आहे. शिका आणि सेवेला जा. म्हणजे जेव्हा आपण या शाळेमध्ये शिकतो तेव्हा खरंच आपलं कर्तव्य आहे की ह्या शाळेच्या सेवेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे या शिक्षकांनी आपल्याला एवढं चांगलं शिकवलं, यांच्यामुळे आज आपण एवढं शिकलो, एवढ्या मोठ्या पदावरती आहोत, जो समाजामध्ये मान भेटतो. तर म्हणजे मला खरंच छान वाटलं की त्यांनी आम्हाला बोलवलं आणि माझ्याकडून थोडंसं तरी काही योगदान ह्या शाळेसाठी भेटेल. आज बऱ्याच वर्षांनी तुम्ही शाळेमध्ये आलात, तुम्हाला काय वाटतं? ॲक्च्युली खूप दिवसातून शाळेमध्ये आल्यानंतर खूप छान वाटलं. जुन्या आठवणी आमच्या सगळ्या मेमरीमध्ये पुन्हा आल्या. आणि या शाळेने ॲक्च्युली आम्हाला ज्या काही आठवणी किंवा जी काही शिस्त आणि जे ज्ञान दिलं, त्याच्यामुळे आम्ही आज समाजामध्ये चांगल्या प्रकारे व्यवस्थित करू शकतोय. एकंदरीत शाळेशी जोडलेली ना तुमची अद्याप तशीच आहे एकंदरीत? हो आहे. आणि ती कदाचित जोपर्यंत या जगामध्ये असेल तोपर्यंत ती कधीच तुटणार नाही. जे माजी विद्यार्थी जे 2024च्या बॅचला PSI झालेले आहेत, दत्तात्रय धायगुडे, तर त्यांना आपण विचारूया. आज बऱ्याच वर्षांनी तुम्ही परत शाळेमध्ये आलात, तुम्हाला या शाळेबद्दल कसं वाटतंय? शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि जे आपण म्हणजे लहानपणी ज्या मातीत खेळलो बागडलो तिथं पुन्हा येण्याची संधी मिळाली. तर वर्दीतला माणूस आज पूर्ण गर्दीमध्ये आलाय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ते वर्दी अंगावर चढवल्यानंतर जे कॉन्फिडन्स येतो किंवा पॉवर येतो ते असं नाही येत. आणि वर्दीतला माणूस हा तो पण एक माणूस आहे आणि तो बाहेर पण माणूस कसा असतो किंवा बाहेर पण आपल्याला काय मदत करता येईल हे त्याच्या म्हणजे सेवावृत्ती वर्दीतल्या माणसात असते. तर आज मागे वळून पाहताना पुन्हा एकदा भापकर सरांनी आमच्या ज्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, त्याबद्दल आम्हाला खूप म्हणजे असं अभिमान वगैरे वाटतो. आणि आज म्हणजे मागचा जर विचार केला तर शाळेत ज्यावेळेस विद्यार्थी होतो आणि आज युवा उद्योजक म्हणून या शाळेला भेट दिली तर खूप अभिमान असं वाटतो. आज तुम्ही नेमकं कोणता व्यवसाय करता? मी आज माझा सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा आणि B सिव्हिल झालेला आहे. तर या व्यवसायात मी आर्किटेक्चर म्हणून शिरूरमध्ये माझं ऑफिस आहे. तर बिल्डिंगचे डिझाईन, RCC 3D प्लॅनिंगचे वगैरे मी काम करतो. असं काय एखादा मजेदार किस्सा जुना काय होतो का शाळेबद्दलचं काय? ज्यावेळेस मी या 9वीच्या वर्गामध्ये असताना त्यावेळेस मी काय मिडियम क्लासच होतो. माझी कॉपी पकडली आणि भापकर सरांनी मला कॅबिनमध्ये घेतलं आणि 2 फटके मारले. त्यावेळेस असं मी शपथ घेतली की जीवनात यापुढे कधीच कॉपी करणार नाही. माझं नाव बिरादादा कोळपे. माझा व्यवसाय पुण्यामध्ये वेलकेअर डिस्ट्रीब्युटर नावाने. तर आपण हॉस्पिटल मटेरियल सप्लायचा बिझनेस करतो. तर सरांनी 2 दिवसापूर्वी फोन केला आणि यात्रेला येणार आहेत तर निमंत्रण दिलं होतं. तर मी याच्याबद्दल एवढं सांगेल की ज्या शाळेने शिकवलं, ज्या गुरूंनी शिकवलं त्यांचा फोन येणं आणि तुमचा सन्मान करायचा आहे
ह्याच्यासाठी फोन येणं हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा आनंद आहे. बऱ्याच वर्षांनी ज्या शाळेत तुम्ही शिकले त्या शाळेने तुमचा सन्मान केला, तुमची कशी भावना आहे त्याबद्दल? मी ॲक्च्युली 2001ला इथून पासआउट झालो. ज्यावेळेस मी 8वीला होतो त्यावेळेस माझी पहिली शाळा भरली ती ग्रामपंचायतमध्ये, दुसरा वर्ग भरला तो महादेवाच्या मंदिरामध्ये, तिसरा वर्ग भरला मारुती मंदिरामध्ये. असं मिळून मी सर्व मंदिरामध्ये एक एक वर्ग कंप्लीट केला. त्या शाळेचा पाया भरणीपासून तर पाया खाणीपासून शाळा बांधेपर्यंत मी स्वतः इथे होतो. पण ज्या दिवशी शाळा चालू झाली त्या वर्षी मी ॲक्च्युली पासआउट होऊन 11वीला गेलो. म्हणजे या शाळेमध्ये मला शिकायचा योग नाही आला, पण या शाळेच्या पायापासून तर बांधणीपर्यंत सगळं काम करण्यामध्ये माझा थोडंफार तरी योगदान राहिलं. आणि आज जवळजवळ 25 वर्षानंतर पुन्हा एकदा शाळेमध्ये आलो. शाळेच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सध्या काय करत ते सांगा. तर माझं नाव रायकर नवनाथ मोहन आणि मी गावामध्ये मेकॅनिक आहे. माझं स्वतःचं वर्कशॉप आहे. बॅटरी, स्टार्टर, अल्टरनेटर, वायरिंग, BSS गाड्यांचं पूर्ण स्कॅनिंग वगैरे आपल्याला होतं आणि मशीन, हायवा, पोकले तसं सर्व गाड्यांचं वायरिंग मी बनवतो. तर मी या शाळेमध्ये शाळेचा विद्यार्थी होतो. या शाळेत मला भापकर सर असतील, गायकवाड सर असतील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. 10वीपर्यंत मी या शाळेत होतो. 10वीत मला सरांच्या मार्गदर्शन 82% मार्क पडले. त्यानंतर मी एक उद्योगधंदा वळायचं होतं मला. त्यामुळं मला एक 10वीनंतर एक धंद्यामध्ये उतरायचं होतं. त्यामुळे मग आमचे दाजी असतील राजू शेठ गोडेकर यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यांनी मला धंद्यात खूप साथ दिली. त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आलोय. सरांचं आणि राजू शेठ गोडेकरांचं खूप धन्यवाद. माझं नाव चिराग चोरडे आहे आणि माझं कापड आणि हार्डवेअरचं दुकान आहे हंगेवाडी गावामध्ये. मी या शाळेत 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यावेळेस आम्हाला आमच्या बॅचला भापकर सर, गायकवाड सर, धायगुडे सर आणि पवार सर हे 4 शिक्षक ज्यावेळेस होते आमच्या बॅचच्या वेळेस, तोपर्यंत या शाळेला खूप शिस्त होती आणि मुलांना जे योग्य शिक्षण मिळणार होतं ते या शिक्षकांमुळे मिळालं. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या परेडच्या वेळेस परेडला मी असायचो. भापकर सरांनी मला परेड करायला सांगितली होती आणि शाळेत मी हुशार नव्हतो जास्त, पण भापकर सर किंवा पवार सर, धायगुडे सर, गायकवाड सर हे असतील यांनी मला व्यवसाय, तुझे परंपरागत व्यवसाय आहे तर तू व्यवसायात कसा यशस्वी होशील आणि तू व्यवसायासाठी कसं काम केलं पाहिजे, व्यवसाय सक्सेस होण्यासाठी तू काय केलं पाहिजे याचं मला योग्य मार्गदर्शन दिलं. त्यामुळे मी आज एक यशस्वी युवा उद्योजक आहे. 2004 साली ही शाळा सोडली. आज या माजी विद्यार्थ्याच्या निमित्ताने मी या पवित्र नंदनाचे संकुल असणारे असे शाळेचे प्रांगणात 23 वर्षानंतर उभा राहिलो आणि जुन्या आठवणी परत ताज्या झाल्या. शाळेतील वर्गातील कानाकोपरा ह्या आठवणी ताज्या राहिला. शिक्षकांचे अध्ययन आणि अभ्यासाचा ताण, परत त्यामधील मधली सुट्टी, या सर्व गोष्टी उजाळा परत निर्माण झाला आणि जुन्या आठवणी परत निर्माण झाल्याबद्दल मी शाळेचं असं हार्दिक आभार व्यक्त करतो. म्हणजे तेव्हाही शाळा छानच होती आणि आज नवनवीन उपक्रम इथे राबवले जातात. तर शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना शिस्त, जबाबदारी, त्याच्यानंतर जीवनावश्यक गोष्टी, जीवन जगण्यासाठी ज्या मूल्य आहेत ते इथे शिकवले जातात. आणि मुख्याध्यापक जे आहेत भापकर सर तेही खूप ऍक्टिव्ह आहेत, खूप कार्यक्रम करतात. धन्यवाद. आणि असा काय जुना तुमचा एखादा किस्सा शाळेबाबतीत एखादा मजेशीर आठवतो तुम्हाला जो आयुष्यभर तुमचा आहे? हो, एकदा आमचं कसं होतं की संध्याकाळी ना कंपल्सरी वंदे मातरम व्हायचं आणि बाहेर असं पोर्चमध्ये व्हायचं आणि आम्ही आतमध्ये उभं राहायचो. तर एकदा काय झालं की कोणीतरी हसलं आतमध्ये, तेव्हा भापकर सर इथे होते. तर हसलं तर त्यांनी असा विचार केला नाही की कोण हसलंय बाबा आतमध्ये, तर सगळ्यांना सरसकट त्यांनी सगळ्यांना छडीने मारलं. म्हणजे ते एवढे शिस्तप्रिय होते आणि तेव्हा असं आम्हाला वाईट वाटलं की आमची चुकी नसताना पण हसलं, पण आज त्यांच्या शिस्तीमुळे आम्ही या स्टेजला आलोय असं वाटतंय आम्हाला. म्हणजे खूप शिस्तप्रिय होते ते आणि शाळा पण व्यवस्थित शिस्तप्रियच होती अशी. तुमच्या या जीवनामध्ये तुमचा जो पाया घडवला या शाळेने घडवला, म्हणजे तुमच्या जडणघडणीमध्ये शाळेचं योगदान आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शाळेनी म्हणजे शाळेनी इथली जी शाळा आहे त्याच्यातली शिस्त असेल किंवा जे शिक्षक लोक होते त्यांचे शिकवण्याची पद्धत होती किंवा सगळे शाळेचे जे हे होते गुण जे आहेत म्हणजे सगळे ते चांगले होते असं वाटतंय.
म्हणजे चांगले म्हणजे एक आयडियल जी शिकवण्याची पद्धत आहे तिथे ह्या शाळेमध्ये आहे असं वाटतं मला. तुम्हाला काय वाटतं त्याच्यात? तसं या शाळेला मी एक आदर्श शाळा, जसं सरांना तर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेच आहे राज्यस्तरीयवर, पण आदर्श शाळा जसं की जो टायमिंग असतो शाळेचा 10 ते 5 असतो, पण आमच्या वेळी असं होतं आणि अजूनही असेल की त्याच्या अगोदर म्हणजे शाळेच्या अगोदर 1 तास विद्यार्थ्यांना स्टडीसाठी इथे बोलवलं जातं 9वी 10वीच्या मुलांना, आणि शाळेत सुटल्यानंतर इथं ते 1 तास थांबून अभ्यास करतात. आणि कमवा शिका योजना असेल आणि इतर उपक्रम असतील, यामध्ये पण विद्यार्थी भाग घेतात. हे जे नवीन विद्यार्थी जे आता बाहेर पडणार आहेत किंवा जे पडलेले आहेत, ह्या नवीन विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता का त्यांसाठी? की मी हे सांगेन की मन लावून अभ्यास करा, आणि जे आपले शालेय शिक्षण जे असते ते खूप महत्त्वाचे असते. आपला जो महत्त्वाचा पाया घडतो तो इथेच घडतो शाळेमध्ये. ठीक आहे, आणि शिक्षणांना, त्याच्यानंतर आई वडिलांना, गुरुजनांना आदर द्या. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय करत ते सांगा. रायकर मनीषा मच्छिंद्र. मी महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात सिनियर विभागात मराठी विषयाचा अध्यापन करते सध्या. तर या शाळेचा तुम्ही माझे विद्यार्थी आहात. नेमकं तुम्ही कधी पासआउट झाला 10वीला? 1997-98 मी पास आउट झाली मी. मग आज 1997-98 नंतर आज जवळपास 26-27 वर्षानंतर तुम्ही पुन्हा शाळेमध्ये येत आहात. तिथे कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटलं, कारण आमच्या काळात भौतिक सुविधा नव्हत्या. 2-3 ठिकाणी म्हणजे वर्ग भरायचे. आता पाहिलं तर एकत्रित संकुल आहे, ग्राउंड आहे. आम्हाला ग्राउंड सुद्धा नव्हतं, खेळासाठी ग्राउंड नव्हतं. आज सगळ्या सुविधा चांगल्या प्रकारे, ग्रंथालय आहे, संगणक विभाग आहे. खूप छान वाटलं या शाळेत येऊन की सगळ्या सुविधा या विद्यार्थ्यांना आज दिल्या जात आहेत. मग या तुमच्या जडणघडणीमध्ये शाळेचा वाटा तुम्हाला कसा वाटतो? शाळेचा वाटा आहे ना, शाळेतल्या शिक्षकांचा वाटा आहे. ते गणित शिकवणारे कळसकर सरांचा, त्याचप्रमाणे मराठी शिकवणारे रासकर सर असतील, त्याचप्रमाणे आम्हाला मुख्याध्यापिका, आम्हाला ज्या लगड मॅडम होत्या, म्हणजे या सगळ्यांचे संस्कार जे काय ते आमच्यावरती नक्कीच आहेत, आणि ते शिस्त आजही आम्ही टिकून ठेवलेली आहे. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय करता ते सांगा. माझं नाव रायकर वैष्णवी. मी कम्प्युटर इंजिनिअरिंग, माझं एज्युकेशन झालेलं आहे BE कम्प्युटर्स, आणि मी आता जॉब करते टेक्निकल इंजिनियर म्हणून. तर आज बऱ्याच वर्षांनी पुन्हा आपण या शाळेमध्ये आला आहात, तर तुम्हाला तुमची भावना कशी याबद्दल? खूप दिवसांनी शाळेत आल्यानंतर अतिशय छान वाटत आहे, आणि प्रथमतः आमचे सर भापकर सर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार भेटला, याबद्दल त्यांचं अभिनंदन. शाळेत श्री हंगेश्वर विद्यालय हंगेवाडी इथं आदर्श शिक्षक आहेत म्हणून असे इतके आदर्श विद्यार्थी घडले. आज आपण कार्यक्रमात पाहिलंच, आदर्श गुणवंत माझे विद्यार्थी आले, आणि त्यांचाही शाळा विकसित करण्यासाठी त्यांनी हातभार लावलेला आहे. अशीच शाळा हायटेक बनावी अशीच आमची इच्छा आहे. असा काही शाळेचा जुना एखादा अविस्मरणीय असा तुम्हाला किस्सा जुना आठवतो का यामध्ये? आता शाळेचा आमचा अविस्मरणीय किस्सा म्हणजे, आम्हाला गायकवाड सर इंग्लिशला होते, तर आम्ही दर शनिवारी इंग्लिश डे साजरा करायचो, कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं इंग्लिश कम्युनिकेशन वाढावं, त्यांच्यात स्टेज डेअरिंग यावी, म्हणून आम्ही म्हणजे तो उपक्रम राबवला जायचा. त्यामुळे आमची स्टेज डेअरिंग वाढली, आणि आमचं इंग्लिश कम्युनिकेशन आता जॉबमध्ये ह्याच्यामध्ये आम्हाला उपयुक्त ठरतं. तर तो मेळावा छान स्वरूपात पार पडलेला आहे. सरांची त्याच्या पाठीमागं जी तळमळ होती आणि जी इच्छा होती ती त्यांनी आम्हाला सांगितली. आर्थिक स्वरूपात जी देणगी द्यायला हवी होती ती देणगी आम्ही सुपूर्द केलेली आहे सरांकडे. तर आता आम्ही देणगी काय देणार, तर आमचे हे मामा म्हणायचो आम्ही काळे, तर यांनी सर्वात प्रथम ही शाळा उभी राहण्यासाठी इथे रस्त्यालागत एवढं मोठं क्षेत्र शाळेला उपलब्ध करून दिलं. त्यावेळेस ही हायस्कूल उभं राहिलं. या हायस्कूलमध्ये आमचं शिक्षण पूर्ण झालं. त्यावेळेस हे शिक्षण घेऊन येथील शाळेने जे आम्हाला संस्कार पुरवले ते संस्कार आम्ही सोबत घेऊन आमची 30 शिदोरी वरशी बाळगून आज आमच्या जीवनात यशस्वी आहेत. यशस्वी म्हणजे काय, आमच्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं होतं की आपण ज्याही क्षेत्रात असू त्या क्षेत्रात तुम्ही छत्रपती व्हा. छत्रपती व्हा म्हणजे की तुम्ही यशस्वी व्हा, परंतु आपल्या समाजाला सोडू नका. जेथे जाताल तेथे प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करा, नोकरी करा, शेती करा. जरी तुम्ही शेती केली तर ती उत्तम प्रकारे आणि प्रामाणिकपणे करा. ही जी शिकवण होती तीच शिकवण घेऊन आज आम्ही पुढे जात आहोत. सर्वप्रथम मी हा मेळावा आयोजित केल्याबद्दल हंगेश्वर विद्यालय हंगेवाडी आणि हंगेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक भापकर सर आणि त्यांच्या सर्व टीमला मनपूर्वक आभार मानतो. आणि इथं मेळाव्यात आल्यानंतर सर्वप्रथम म्हणजे सर्व मित्रमंडळीची भेट झाली, आणि त्याचबरोबर शाळेला ज्या काही अडचणी येतात त्याच्याविषयी पण महत्त्वाच्या चर्चा झाल्या, आणि शाळेला भविष्यकाळात जेवढी मदत करता येईल
तेवढे आम्ही भविष्यकाळात शाळेत मदत करत राहू. तुम्हाला काय वाटतं या मेळाव्याबद्दल? आज जो सरांनी मेळावा भरवला शाळेमध्ये हंगेश्वर विद्यालयामध्ये, हे जुनी आठवण म्हणून माझे विद्यार्थ्यांचे चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झालाय आणि ह्या शाळेला बापकर सर मुख्याध्यापक आल्यात, अत्यंत चांगली गोष्ट आहे. काय म्हणजे जुने शिक्षक आहे, आमचे अनुभवी शिक्षक आहे, त्याच्यामुळं शाळा नक्कीच सुधारेल. पुढे काळात काय अडचण येणार नाही भविष्यात. आणि याच्यानंतर ह्या शाळेला ज्यावेळेस शाळा ओपन झाली, विद्यालय ओपन होण्याच्या वेळेस जी जागा भेटली शाळेला, ही काळे मामा आमचे शिपाई असतील यांनी म्हणजे सगळ्यात जास्त शाळा ओपन करण्याला जी जागा दिली, एकदम अतिशय 2 एकर क्षेत्र दिले, त्याच्यामुळे त्यांचं बी मनापासून मी आभार मानतो. तर तुम्हाला काय वाटतं या शाळेबद्दल, कसं वाटतंय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं सांगायचं आहे की चिट्ठी जब दाना लेके दीवार पे चढ़ती बार बार फिसलती उसकी मेहनत बेकरार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. असेच या पद्धतीने आम्हाला शाळेने वारंवार शिक्षणाचा असू द्या किंवा स्पोर्ट्समध्ये असू द्या किंवा कशाचं पण असू द्या, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन इथं बापकर सर, परत आणखी कुतुळ सर होते, परत आणखी बरेच कळसकर सर वगैरे होते, चिखले सर होते, यांनी सगळ्यांनी मार्गदर्शन योग्य रीतीने करून आणि आता जी शाळा आहे ती पहिल्यापेक्षा पहिली थोडी चांगली होती आणि आता थोडीसं खालावली. पण आता बापकर सर आल्यापासून असं जाणवतंय की याचा चेहरा 100% बदलू शकतो आणि तो बदलणारच. आणि आम्ही पण त्यांच्याबरोबर आहेत, त्यासाठी आम्ही बी प्रयत्न करणार आहोत. जो आज मेळावा झाला आपल्याकडे माजी विद्यार्थी मेळावा, त्याबद्दल काय वाटतं तुला? प्रथमतः मला या ठिकाणी येऊन खूप आनंद झाला. शाळेतल्या संपूर्ण जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि काय काय असुविधा आहेत आणि त्यासाठी काय काय केलं पाहिजे याबद्दल थोडी युक्ती आली. आपण या शाळेमध्ये असताना आणि आता जो शाळेमध्ये बदल झाला याबद्दल काय वाटतं? खूप मोठा बदल झालेला आहे. आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस इतक्या काही सुविधा नव्हत्या. आता या शाळेत बऱ्याच काही सुविधा बदल घडलेला आहे, ते पाहून अतिशय चांगलं वाटतं. खूप दिवसानंतर येऊन असं वाटत नाही की खूप दिवसानंतर आलोय. आज असं वाटतं की मी या शाळेत शिकत होते आणि आज परत तिथंच आले. मी कोणत्या वर्गात शिकले, कोणते शिक्षक मला शिकवायला होते, हे सगळं मला असं एक जागृत आठवत आहे. खूप मस्त कार्यक्रम झाला. आदरणीय सरांनी कार्यक्रम जुने माजी विद्यार्थ्यांना बोलून एक जुनी आठवण करून दिली. आपली शाळा वगैरे कसं काही त्याच्यासाठी काय सुखसुविधा लागणार आहेत त्यासाठी काही बोलणं झालं. माझ्या विद्यार्थ्यांनीही खूप त्यासाठी मदतही केली. आम्ही तसे 2017-18चे पासआउट. त्यावेळी शाळेला म्हणजे असं भिंती वगैरे असं कंपाऊंड वगैरे इमारत वगैरे सुधारली, मस्त वाटलं खूप. त्यावेळेची गुणवत्ता आताच्या गुणवत्तामध्ये मोठा या ठिकाणी फरक मिळत आहे, त्याबद्दल काय वाटतं? खूप फरक झालाय. आम्ही जेव्हा 2017-18ला होतो तेव्हा शिक्षक वर्गही जरा कमी होता, त्याप्रमाणे आता शिक्षक वर्गही वाढलाय. आदर्श शिक्षक सारखे असे पुरस्कार वगैरे मिळालेत. शिक्षक म्हणजे आम्हाला गायकवाड सर म्हणून होते वर्ग शिक्षक, नंतर भापकर सर वगैरे असे खूप मोलाचं मार्गदर्शन वगैरे मिळालं. चांगले अधिकारी वगैरे या शाळेत हे झालेत. खूप भारी वाटलं त्यासाठी बोलून. अध्यापनाचं या ठिकाणी कार्य करत आहात, या ठिकाणी आज एवढा मोठा मेळावा विद्यार्थी भरवला गेलेला आहे, तर तुम्हाला या मेळाव्याबद्दल काय वाटतं? हा आजी माजी विद्यार्थी मेळावा शाळेसाठी आणि त्यांच्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध करून देत आहे. कारण शाळेच्या जुन्या आठवणी जाग्या करायच्या आणि त्यातून त्यांना भविष्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काम करत आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये आपण उभं राहिलेलं आहे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये आपण पुढे जाऊन नावलौकिक केलेलं आहे, त्याविषयी विद्यालयाला थोडीफार माहिती वगैरे मिळण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. आणि त्यांचा सर्वांगीण विकास होऊन ते कोणत्या पदावर काम करत आहे किंवा उच्चस्त पद काम करत आहे त्याविषयी ही माहिती करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. तर आपल्याला काय वाटतं मेळाव्याबद्दल? या ठिकाणी जो कार्यक्रम घेतला माजी विद्यार्थ्यांचा, तो या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्याचबरोबर शाळेतील जे जुने विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थी, ते शाळेमध्ये आल्याच्या नंतर ज्या जुन्या आठवणी आहेत किंवा शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी, यासाठी हा जो माजी विद्यार्थी मेळावा आहे तो घेण्याचं आयोजन केलेलं आहे. तर या मेळाव्यातून जे विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे नाही का, शाळेच्या भौतिक सुविधा अजून ज्या आहेत त्या निर्माण करण्यासाठी विद्यार्थी मदत करत आहेत, माजी विद्यार्थी, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
यामध्ये सर्व मुलं या शाळेतून, म्हणजे ही शाळा खेड्यातील जरी असली तरी पण या शाळेमधून बरेच विद्यार्थी मोठ्या पदावरती आहेत, उच्च पदावरती आहेत, बिझनेसमॅन आहेत. मग त्यांच्यापर्यंत या शाळेला शासकीय निधीतून काही मिळत नाही. मग त्या विद्यार्थ्यांच्या मनातली जी भावना आहे की आपल्याकडे जे भेटलेलं आहे, आपल्याला या शाळेतून ज्ञान भेटलं, मग त्या ज्ञानातून जे पैसा मिळालेला आहे तर आपण तो शाळेला निधी म्हणून दिला पाहिजे आणि त्यातून आपण शाळेचा विकास करू शकतो असं वाटतं. आता ज्या विद्यार्थ्यांनी जे सांगितलं आहे की आम्ही मोठ्या प्रमाणात तुम्हाला लागेल ती मदत करू, तुमच्या भौतिक सुविधा असेल त्या निर्माण करू, त्याबरोबर मग गुणवत्ता वाढीसाठी आपले प्रयत्न कसे असणार आहे? शाळेमध्ये आम्ही आता MPSC UPSC साठी वाचनालय सुरू करत आहोत. सकाळी 9 वाजल्यापासून त्यांचं वाचन वगैरे घेतलं जातं. NMS मध्ये 17 विद्यार्थी चमकलेले आहेत. तसेच 9वी 10वीचे जास्त तास चालू असतात. कंटिन्यू त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न चालू आहेत. सर्व स्टाफ जे आहे, शिक्षक त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. त्यांचे जे विकास आहेत किंवा त्यांचा सर्वांगीण अभ्यास व्हावा त्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. विद्यालयाचे आपण देखील माजी विद्यार्थी आहात. आज या ठिकाणी हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा अतिशय छान उपक्रम विद्यालयाच्या द्वारे केला जात आहे. याच्याबद्दल आम्ही विद्यालयाचं हार्दिक आभार मानतो की आम्हाला इथे येण्याची, परत एकदा आमच्या शाळेच्या आठवणी जागा करण्याची एक संधी मिळाली. याच्याबद्दल पण धन्यवाद शाळेचं. आणि असे उपक्रम राबत जावं जेणेकरून माझे विद्यार्थ्यांकडून आजी विद्यार्थ्यांना थोडंसं ज्ञान मिळेल, शिस्त मिळेल. असे छान उपक्रम आहेत. यातून जे माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे मदतीद्वारे जी भौतिक सुविधा निर्माण होणार आहेत, त्याचा फायदा कितपत होईल विद्यार्थ्यांना? जी मदत निर्माण होईल त्याच्यातून विद्यार्थ्यांचं हे चांगलंच आहे. मुलांच्या भविष्यासाठी मदत करणं हे अतिशय चांगला उपक्रम आहे. आपण सामाजिक जीवनात वाढताना आपली समाजाप्रती एक कर्तव्य असतं आणि हे कर्तव्य आपण पूर्ण करणं हे एक विद्यार्थ्यांची सुद्धा, माझ्या विद्यार्थ्यांची आणि आजी विद्यार्थ्यांची सुद्धा जबाबदारी आहे. माझ्या विद्यार्थ्यांची ही जबाबदारी आहे की थोडा आर्थिक पाठबळ देणं, आणि आजी विद्यार्थ्यांचं हे कर्तव्य आहे की जे कलागुण आहेत, स्पोर्ट्स आहेत किंवा इतर ॲक्टिव्हिटीज आहेत, याच्यामध्ये नाविन्य मिळवणं आणि शाळेचं नाव उज्ज्वल करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. तर आज जो मेळावा झाला या ठिकाणी तुम्ही उपलब्ध होता, तर कशा पद्धतीने शाळेच्या ज्या अडचणी आहेत त्याच्या समोर मांडल्या गेल्यात आणि त्याच्यावर ज्या माझ्या विद्यार्थ्यांनी त्यावर जे मार्ग काढलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, नक्कीच या ठिकाणी आज जे सर्वप्रथम हा जो कार्यक्रम झाला त्याबद्दल मी भापकर सर असतील, पूर्ण शाळेची कमिटी असेल, त्यांचं मी अभिनंदन करतो. कारण की हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे सर्व विद्यार्थ्यांना, माजी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम एकत्रित येण्याचा मान मिळाला. सर्व काही चर्चा झाली आणि जो काही सरांनी उपक्रम समोर ठेवलेला आहे, जसं शाळेच्या ज्या काही बेसिक डेव्हलपमेंट नीड्स आहेत त्या नीड्स नक्कीच या कार्यक्रमातून पार पडतील. आणि याच्या पलीकडे जाऊन अजून काय आपण या शाळेसाठी करू शकतो, त्यासाठी आम्ही नंतर भविष्यात एखादी परत मीटिंग घेऊन परत सर्व विद्यार्थ्यांना बोलवून त्यानंतर अजून जे प्रोग्रेस रिलेटेड जे उपक्रम असतील ते आम्ही या ठिकाणी शाळेत राबवू. श्री हंगेश्वर महाविद्यालय हंगेवाडी या शाळेने आणि भापकर सरांनी जो उपक्रम राबवला हा खूप स्तुत्य उपक्रम आहे. हाच उपक्रम सर्व महाराष्ट्र शाळेने राबवा, कारण ह्याच्या थ्रू काय होतं की आपल्याला जे काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या शाळेला पाहिजे त्या शाळेचे इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड होण्यासाठी जे काही माजी विद्यार्थी आहे आणि त्यांचे पालक आहे त्यांच्या मार्फत ह्या शाळेला खूप मदत होणार आहे. आणि ह्यातनं जे काही भौतिक तयारी आहे शाळेची ही तयार होईल, त्यानंतरच मुलांची गुणवत्ता वाढेल. मी त्या क्षेत्रात आहे, या क्षेत्रात ज्यावेळेस आपण काम करतो या क्षेत्रात आपल्याला वाटतं की शिक्षकावर सर्व काही जबाबदारी असते, पण असं नाही की आपल्याला पूर्ण शाळेची गुणवत्ता वाढवायची असेल तर पालकांचं तेवढं कॉन्ट्रीब्युशन पाहिजे, पूर्ण शाळा कमिटीचं पण कॉन्ट्रीब्युशन पाहिजे आणि ग्रामपंचायत जे काही गाव आहे त्याचंही कॉन्ट्रीब्युशन यामध्ये पाहिजे. तर आज आपल्या विद्यालयामध्ये हा माजी विद्यार्थी मेळावा, त्याचबरोबर यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा मेळावा आपण आयोजित केला. तर काय वाटलं आपल्याला हा मेळावा झाल्यानंतर? मला अतिशय छान वाटलं, कारण याच्यामधून जे माजी विद्यार्थी आले होते ते नक्कीच विविध क्षेत्रामध्ये काम करत होते आणि त्यांचं जे योगदान आहे त्या क्षेत्रामध्ये ते निश्चित या ठिकाणी शाळेमुळं त्या ठिकाणी घडलं येतं. याच्याप्रती कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली येऊन. आणि अशा प्रकारचे मेळावे हे काळाची गरज येतं, कारण भविष्यातील पिढी जी घडणार आहे त्या पिढीला त्या ठिकाणी कुठेतरी आपले पूर्वज जे होते अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी उत्तुंग भरारी घेतली होती, याची जाणीव त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे. म्हणून हा मेळावा अत्यंत महत्त्वपूर्ण होता.
विद्यार्थ्यांनी जे आपल्याला सांगितलं, जे भौतिक सुविधा आपल्याला देणार आहात, त्यासाठी मदत करणार आहात, ते सहकार्य आपल्याला कसं वाटलं? ते सहकार्य म्हणजे अतिशय मोलाचं आहे शाळेसाठी. कारण शाळेची भौतिक सुविधांच्या बाबतीत थोडीशी कमतरता होती. आदरणीय भापकर सरांच्या माध्यमातून आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हा जो मेळावा आयोजित केला, त्याचा उद्देशच मुख्य तो होता की माझी विद्यार्थ्यांची कुठेतरी त्या ठिकाणी शालेय आर्थिक बाबीमध्ये भौतिक सुविधांना त्या ठिकाणी कुठेतरी हातभार लावावा, हे त्याचा मुख्य हेतू होता आणि तो हेतू साध्य झालेला आहे. आणि त्या माध्यमातून ज्या भौतिक सुविधा निर्माण केल्या जातील, परत अशाच प्रकारचा माझे विद्यार्थी मेळावा घेऊन त्या विद्यार्थ्यांना हे आम्ही केलेलं काम दाखवण्याचे आम्हाला त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं एक ज्ञान मिळेल किंवा संधी मिळेल, हे या ठिकाणी त्यातून त्या ठिकाणी हा उपक्रम चांगला आहे. तर आपल्याला काय वाटतं, कशा पद्धतीनं हा अजून मेळावा अजून कसा चांगला होऊ शकतो, असं काय वाटतं? निश्चितच शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे आणि आज सन्माननीय भापकर सर आमचे मुख्याध्यापक यांनी ही मेळावा इथं आयोजित केला. भरपूर विद्यार्थी माजी विद्यार्थी जे होते ते या ठिकाणी आले, त्यांचा चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी भेटला आणि निश्चितच त्यांनी जो आर्थिक असेल किंवा इतर ठिकाणी त्यांची जी मदत आपल्याला होईल, त्याच्यातून इथून पुढचे जे मेळावे होतील ते याच्याही चांगले होतील आणि शाळेमध्ये सुद्धा खूप बदल होत आहे आणि होईल. तर आपल्याला काय वाटतं, गुणवत्ता वाढीव याचा परिणाम कसा होईल? अतिशय चांगल्या प्रकारे याचा गुणवत्ता वाढीवरती परिणाम होईल. गावातील जी मुलं या ठिकाणाहून शिकून गेली होती, तर त्या मुलांनीही त्यांची प्रतिक्रिया चांगली दाखवली आणि त्यांनी सांगितलं की जी आर्थिक मदत असेल म्हणजे थोडीफार शाळांना मिळली पाहिजेत. की पूर्वीपासून आपण जर पाहिलं तर अनेक लोक काय करतात की मंदिरांना देणगे द्या किंवा इतर ठिकाणी देतात, नाही का, पण शाळेकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या तरुण मुलांनी येऊन या ठिकाणी त्यांचे ज्या प्रेरणा आहेत, अनुभव आहेत ते सांगितले आणि पुढेही इथून पुढे शाळेसाठी कधीही ते म्हणजे त्यांनी सांगितलं की कधीही तुम्हाला विद्यार्थ्यांच्या म्हणजे सर्वांगीण विकास व्हावा, त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे जर निधीची गरज पडली तर आम्ही खंबीरपणे या शाळेला साथ देऊ, असं त्यांनी शब्द दिला. तर या माझ्या विद्यार्थ्यांनी जे सांगितलं की शाळेमध्ये ज्या भौतिक सुविधा आम्ही निर्माण करणार आहोत, त्याची लागेल ती मदत आपण शाळेला करणार आहोत. त्याचबरोबर मग शाळेचं सहकार्य आणि माझ्या विद्यार्थ्यांचं सहकार्य ह्याच्या दुवा तुम्ही कसा साधू शकता? चांगला प्रश्न विचारला सर. खऱ्या अर्थानं जी गाव पातळीवरती जी काही मदत होईल त्याचा आमच्याकडे एक वही असेल, त्याचा संपूर्ण हिशोब असेल. त्याचबरोबर जी काही कामांची यादी आहे, एक एक काम आम्ही या माध्यमातून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्याचा संपूर्ण हिशोब आमच्या सरांकडे असेल. त्याचबरोबर जी काही नियोजित कामं आहेत, आता सांगायला आनंद होतोय की खऱ्या अर्थानं याचं रंगाचं काम असेल, त्याचबरोबर कच देखील या ठिकाणी आलेली आहे, त्याचबरोबर कलरचं काम या ठिकाणी झालेलं आहे, CCTVचं काम त्या ठिकाणी झाले, त्याचबरोबर शौचालयाचं काम जे आहे ते आता चालू आहे. म्हणजे कामं जे आहे ते कामाला सुरुवात झालेली आणि इथून जसं फंडिंग येईल त्या पद्धतीने इथून पुढचे कामं सुद्धा चालू राहतील. सर, आपल्याला काय वाटतं, हे विद्यार्थ्यांचा माझे विद्यार्थी मेळावा जो झालेला आहे, ह्यातून शाळेला कसा फायदा होऊ शकतो? आदरणीय भापकर सर हे विद्यालयात हजर झाल्यापासून विविध विकास कामं चालू आहेत, परंतु विकास कामं करीत असताना काही आर्थिक मदतीची गरज भासते. गावकऱ्यांनी जर सहकार्य केलं तिथून राहिलेली सर्व कामं पूर्ण होऊ शकतात आणि मुलांचा जो शैक्षणिक विकास होणार आहे तो जास्त जलदगतीने होऊ शकतो. तर आपण या विद्यालयासाठी आपण या ठिकाणी जागा दिलेली आहेत, तर आपल्याला काय वाटतं, शाळेचा अजून काय अजून अपेक्षित शाळेसाठी? आदरणीय बापूंचे मार्गदर्शन काम करत असताना इथं मला असं वाटतं की शाळेची चांगली प्रगती आहे, परंतु आणखीन चांगली व्हावा. इथून पुढच्या काळामध्ये डिजिटल असेल सगळी कामं व्हावात अशी माझी इच्छा आहे. आता सध्याचा जमाना जो AI चा जमाना चाललाय, त्या दृष्टीने आपल्या शाळेमध्ये असे काही उपक्रम सुरू करता येतील का अशा बाबतीत? आज जर पाहिलं AI टेक्नॉलॉजी म्हणजे जेमिनाय असेल किंवा आपण जनरली रोजच्या ह्याच्यामध्ये वापरणारे जे ॲप्स असतील, त्याचाच AI टेक्नॉलॉजी शाळेसाठी पण कितपत गरजेची आहे हे आपल्याला पण माहिती आहे आणि त्या टेक्नॉलॉजीसाठी आमच्या संस्थेकडनं असेल किंवा आमच्या शाळेकडनं AI टेक्नॉलॉजीसाठी काही तासिका आयोजित करण्यात येणार आहेत. तर त्या तासिकांचा नक्कीच येणाऱ्या भवितव्यात विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. आपल्याला काय वाटतं, शाळेचा आजचा जो कार्यक्रम झाला आहे माझी विद्यार्थी मेळावा, ह्यातून भौतिक सुविधा निर्माण होऊन विद्यार्थ्यांना फायदा होईल का? नक्कीच यातून भौतिक सुविधा होऊन विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि विद्यालय भौतिक सुविधेसह विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल याच्यावरती नक्कीच फायदा होईल त्याचा. तर खऱ्या अर्थानं आज या हंगेश्वर विद्यालयाचे जे शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की माझ्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून ज्या भौतिक सुविधा निर्माण होतील, त्यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी जे लागणारं साहित्य असेल, डिजिटलायझेशन असेल किंवा AI टेक्नॉलॉजी असेल, याचा देखील वापर भविष्यामध्ये या ठिकाणी होणार आहे.
त्याचबरोबर जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी वाचनालय सुरू करण्याचा या ठिकाणी त्यांचा मानस आहे. अशा पद्धतीनं हे हांगेश्वर विद्यालय भविष्यात नक्कीच उंच भरारी घेईल आणि त्यातून नवनवीन अधिकारी नवनवीन उद्योजक या ठिकाणी घडतील यात कुठलीही शंका नाही. धन्यवाद. प्रतिनिधी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया 1 न्यूज, श्रीगोंदा.